ही स्थानिक वेल. गोलंदाजीसाठी ओमकार दाखल होताना पाहायला मिळत. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल. आघाडीसाठी आनंद साकर एंडला आणि त्याची सोबत देतात सूरज. ऑल इज सेट. पहिला बॉल गुडलेतवर टप्पा पडला. राईज होतोय. एसटी रक्षक दर्शन शिळकेच्या हाताचा वेध घेतोय. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर चांगला वेग आता दाखवलाय तो गोलंदाज ओमकारनं. पहिल्या बॉलवर कॉन्फिडन्स स्टार्ट. हळूहळू आता गर्दी, क्रीडा रसिकांची गर्दी सध्या वाढू लागली आहे. तर सर्वांचं स्वागत. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील भरपूर साऱ्या मोठ्या संख्येने आमच्यासोबत जॉईंट आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. दुसरा बॉल. आता लाईन खराब आहे. इट इज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. अधिकची एक धाव आणि अधिकच्या एका धावेसोबत सध्या जय हनुमान तोंडली एक क्रिकेट संघाचं खातं खुलं होतंय. या बलेला चांगला बॉल थोडा खाली राहिलाय. पुढ्यात टाकला होता. चांगला वेग आहे ओमकारकडे आणि सध्या वेगासोबत अनुशासन आपण बघत आहोत. डॉट विकेट डॉट. डॉट वाईट डॉट. आणखीन एक डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय तो गोलंदाज ओमकारनं. या बलेला समोर ड्राईव्ह केला. हाफ वॉली चांगला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पवन डीप मध्ये त्याच्या प्रयत्न पुरे. बॉल लॉंग ऑन सीमा पार. चौकार. जर विराज 11 डोंगरनावे बी संघ क्वालिफाय झाला तर एकनाथजी दळवे यांच्या वतीनं संपूर्ण टीमला मेजवानी असेल. 5 धावा दाखल कव्हर. स्टील 2 टू गो. लाईन पाहावी लागेल. एससीडीज. आता व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव सध्या बहाल करत असताना गोलंदाज ओमकारला आपण बघत आहोत. या वेळेला सॉफ्टहँड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या समोर बॉल पडलेला आहे. एक धाव मात्र रोखता आले नाही. सिंगल धावसंख्या 7. सलग 3 षटकारांसाठी सूरज विषयासाठी हरण्या बैलाचे मालक मंगेश कुर्ले यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 1001 रुपये सिरीज. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 7 धावा दाखल कव्हर. सूरज विषय रन मशीन ऑफ टीम तोंडली. या बलेला ड्राईव्ह केल्या. बॉल वाडा शॉट. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. सूरज विषयचा जबरदस्त स्टार्ट. चौकार.
हे सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावसंख्या 11, 11 ऑन बोर्ड. चांगला स्टार्ट मिळाला आहे. खास करून पहिल्या 3 बॉलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ओमकारनं. पण सध्याच्या घडीला आनंदच्या बॅटमधून 5 चेंडू 5चं योगदान, सूरजच्या बॅटमधून 1 चेंडू 4चं योगदान आणि त्याच कारणास्तव फ्रंट सीटवर आपण बघत आहोत टीम जनमान तोंडली एक क्रिकेट संघाला. पहिल्या षटकांती बनलेल्या आहेत ते 11 धावा षटक सुरू होते. दुसरा टीमचा संघनायक संघ कर्णधार आकाश खुणे आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. बॉल तयार होतोय आकाश. बरोबर 9:37 सामना सुरू झालाय. पहिला बॉल फुलटॉस समोर ड्राईव्ह केलाय. बॅकअपसाठी पवन उपस्थित झाले. चांगला थ्रो देत आहेत. एकच धाव सिंगल धावेसहित आता स्ट्राईक रोटेट सूरज विषय सध्या दाखल होतोय स्ट्रायकर एंडला. तर धावफलक मात्र या सिंगल धावेने पुढे मार्गस्थ झाले. ते 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या फेरीमध्ये जितक्या जास्त धावा तुम्ही बनवाल तुम्ही विजय होतायत तर त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी असेल. सर्वोच्च धावसंख्या बनवणाऱ्या टीमला मात्र नेक्स्ट मॅचसाठी बाय असेल. बॉलर तयार होतोय आकाश. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत. झेलची संधी पवन जज करतोय आणि समोर लॉंगॉनला साधा सोपा सहज झेल सुटतोय. रनआउटचाही चान्स होता मात्र थ्रो गॅदर करता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. स्वतः पवनचाही त्याच्यावरती विश्वास बसत नाही. आउटफील्डमध्ये नेहमी जबरदस्त कामगिरी त्याची होत असते पण क्रिकेट प्रत्येक सामना वेगळं चॅलेंज वेगळं आव्हान असतं आणि त्यातल्या त्यात रात्रकालीन क्रिकेट ज्यात अशा पद्धतीने झेल पकडणे सहज शक्य नसतं. आता फुल टॉस ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलेत. दिपेश होते डीपमध्ये. एकच धाव आणि धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने सध्या एकूण अंकित झाली आहे ती 15. 15 ऑन बोर्ड. एसडीज 13 धावा धावफलकावरती आहेत. बेग युअर पार्डन. आनंद सध्या स्ट्रायकर एंडला. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. सेफ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. रिव्ह्यू आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. स्कोरलेग अंपायर कडून आता ती मागणी झालेली आहे. सो टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल पडला कुठे. हाईट फॅक्टर काय होता ज्या वेळेला चेंडू बॅटचा संपर्क घडला. बीमर बॉल ओव्हर द वेस्ट. बीमर +4. एक झेल सुटला काय आणि सगळा तालमेल मात्र आता बिघडलेला सध्या आपण बघत आहोत. नो +4 अतिरिक्त 5 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. धावसंख्या सध्या 18 या आकड्यावर. फ्रीट बॉल आता समोर ड्राईव्ह केलाय. हाफ वॉली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या समोर टप्पा पडला. उचलला तसा बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. 4 धावा चौकार. वीस धावा याच बरोबर धावफलकावर. सुटलेला झेल आणि तदनंतर या सामन्यात सध्या फ्रंट सीटवर टीम जनमान तोंडली एक क्रिकेट संघाला आपण बघत आहोत. आणखीन एक फुल टॉस. बॅटची कडा. झेल संपादित आणि फलंदाज आनंदचा झेल संपादित झालाय आणि सध्या बसलाय तो पहिला धक्का. पण आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRAची मदत घेतलेली आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. चला फिल्डर्सला विनंती आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. ऑन विकेट मीटिंग नकोय.
येस इट इज बॉल होतोय फेअर बॉल आणि फलंदाज बाद होतोय. आनंदाला माघारी यावं लागेल. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीम जनमन तोंडली क्रिकेट संघानं रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. डीप होणारा फुलटॉस होता. हवं तसं बिल्डिंग नव्हतं. टॉपेज घेत यष्टीरक्षक दर्शन शेळकेच्या हातात जाऊन बॉल विसवलाय. पहिली विकेट अखेर कॅरी झालेली आहे. आनंद माघारी परत आहेत. 9 चेंडूत 14 धाब्याचं योगदान देत. तर नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी दाखल झालाय नरेश. स्कोर सध्या 22-22. सूरज विषयला या षटकात एक जीवनदान मिळालं मात्र हे देखील विसरून चालणार नाही. पाहिजे येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीनं विस्फोटक बॅटिंग त्याच्या बॅटमधून होईल की गोलंदाज मात्र त्याला रोखण्यामध्ये सक्षम राहतील हे पाहण्याजोगं असेल. धाबा 22 बनलेले आहेत. चला मॅचचा मोमेंटम थोडा स्लो होतोय. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. धाबा बनलेले आहेत त्या 22-22. 22ला विकेट नुकताच पहिली गमावलेली आहे. आकाश राऊंड विकेट. हो यावेळेला चांगला बॉल समोर ड्राईव्ह केला. डीपमध्ये पवन याच्या वतीने चांगला बॅकअप. एक धाव आणि याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची अंती. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाली ती 11.50 धाब्याच्या धावगतीनं. 23 ऑन बोर्ड. 23 धावा सध्या धावफलकावर. नेक्स्ट मॅच रेडी राहत दोन्ही टीम. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. जय गावदेव जांभूलवाडी आणि त्यांच्या विरोधात जनमान शेलारी इनॅक्शन असेल. चला रेडी राहत दोन्ही टीम. स्कोर 23-23. षटक सुरू होतं दुसरं. चला वेळ जास्त खर्च होतोय. थोडी घाई करा. पंच देखील तीच सूचना देतात. बरोबर 9:37ला सामना सुरू झालेला आहे. आतापर्यंत 11 मिनिटं वापरात आणलेली आहेत. DRS साठी देखील 2 वेळेला मागणी झाली. तोही टाइम थोडा एक्स्ट्रा स्पेंड झालेला आहे. मात्र आता टाइम मॅनेजमेंट करावी लागेल. ओमकार सेकंड स्पेलमध्ये दाखल होत आहेत. नरेश स्ट्रायकर एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सूरजला. तिसरं षटक सध्या बॉलिंग मार्कवर ओमकार सेकंड स्पेलमध्ये कॉमेंट्री बॉक्स इनकडून तयार होतोय. पहिला बॉल लाईन खराब. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाली ती 24-24. पहिल्याच बॉलवर दिशा थोडी खराब राहिली गोलंदाज ओमकारची. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव सध्या ऍड होत असताना हो या बलेला लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर निघालाय थेट एसटी रक्षक दर्शन शेळकेच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. निधाव चेंडूची झाली समाप्ती. पहिला बॉल वाईड मात्र तदनंतर येणारा डॉट बॉल. सध्या धावा स्थिर आहेत. स्कोर आपण बघत आहोत 24-24. हो या बलीला आपट बार वाईट कॉल केलेला आहे पंचांनी. आल्सो 1 फॉर दी ओव्हर. एका अतिरिक्त उचलेची ताकीद देखील आता गोलंदाजाला बाहेर केलेली आहे. क्रिकेटमध्ये सिफॉर कंट्रोल नियंत्रण तुमच्याकडे असायला हवं. या बलेला बॅक ऑफ लेंथ होता. अर्ध्या विकेटवर टाकला होता. वाईट बॉल अतिरिक्त उचली. एक अधिकची धाव आणि धावसंख्या धावफलकावर सध्या एकूण अंकी झाले ती 25-25. लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेचे आजचे निर्णायक दुसरी रजनी दुसरी रात्र. यावेळेला गुड लेंथवर टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला बॉल. अनइव्हन बाउन्स या खेळपट्टीवर आपण नेहमीच पाहिलेला आहे. सरळ स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूच्या रेषेत नरेश येऊ शकले नाही. डॉट बॉल. व्हाईट डॉट पुन्हा एकदा होतो छोटेखानी कमबॅक गोलंदाज ओमकार कडून. तर धावफलक मात्र स्थिर. धावा स्थगित 25-25. या बलेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हवं तसं बिल्डिंग नव्हतं. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. प्रवीण शेळके चांगला थ्रो. एक धाव आणि या सिंगल धाब्यानं सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाले ती 26-26. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 3 टू गो.
समोर फोर्सिबल हिट, सूरज विषयच्या बॅटमधून विस्फोट, पवन खुन्नेच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, हवाई हल्ला, षटकार. याच फलंदाजाचा सोडलेला झेल आणि सध्या त्याचा तलपलेला खेळ या मॅच मध्ये आपण बघत आहोत. बॅकअप लेन समोर ऑन दी अप हॅमर्ड करतात जस्ट लाईक अ बेसबॉल हिट. षटकारासोबत धावफलक फ्लाय होते 32-32. या बॉलला चांगला यॉर्कर, लगेचच प्रत्युत्तर दिलंय वेगाने, पूर्णपणे शाहरुख खानने चित करून टाकलंय ते फलंदाज सूरज विषयला. या रिप्ले आपण पाहूयात. ओव्हर द विकेट ओमकार आले, रिदमॅटिक ऍक्शन, हायवे रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि तदनंतर हा परफेक्ट ब्लॉक होल. संधीच दिली नाही हात खुले करण्याची सूरजला. धाबा 32, स्टील 1 टू गो. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिसलॅम स्ट्रोक बॉल हवेत. आता पवन आलाय, दीपेश आलाय आणि अखेर दीपेशनं कॉलिंग दिलंय, दिस इज माय कॅच अँड आय विल कॉन्फिडेंटली टेकन. तो जेल संपादित होतोय मिड ऑफच्या दरम्यान. सूरज विषयी संघर्षमय पारी अखेर संपुष्टात. मोठा आदरा बसतो जनमान तोंडली याला. 3 षटकांच्या अंती 32ला दुसरा धक्का. षटकात 32 धावा बनलेल्या आहेत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकअप लेंथ पण थोडे फिंगर मोड केले होते, बोट विखुरली होती, त्याच कारणासर हवं तसं टायमिंग करता आलं नाही. पूल करण्याचा प्रयत्न होता, बॉल अधिक चाका लावेत आणि मिड ऑफला अखेर चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. पवन खुने आणि त्याचबरोबर दीपेश पेमारेच्या दरम्यान चांगला झेल संपादित होतोय. 3 षटकांच्या अंती 10.67 धाब्याची धावगती धावफलकावर. स्कोर आपण बघत आहोत 32-32. षटक सुरू होते चौथं. दर्शन शेळके अर्थातच बाबू आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, चला घाई करा जरा. आतापर्यंत बरोबर 15 मिनिटं 3 षटका टाकण्यासाठी वापरात आणलेली आहेत. 32 धावा. नरेश आणि त्यांच्या सोबत देत आहेत मिरज. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय. हवा तसा इम्पॅक्ट सूरजचा एक झेल सुटल्यानंतर मात्र पडला नाही, तो माघारी परतलाय. धावा बनलेल्या आहेत 32-32. षटक सुरू होते चौथं. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म मीडियम पेसर दर्शन. व पहिला बॉल लाईन इथे चांगली आहे, चांगला ऑफ कटर. रायटी बॅटरसाठी जेव्हा जेव्हा लेफ्टी बॉलरकडून ऑफ कटर पडतो तो डेंजरस असतो, पाण्याजोगा असतो. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेले आहे. सिरीज टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल. 15 सेकंडचा ऑलरेडी वेळ असतो, पंच कन्फर्म करतायत. ऑलरेडी रिव्ह्यू यापूर्वी गमावलेला आहे, तेच पंच सांगतायत. सो डॉट बॉल असेल. चांगला बॉल होते सिरीज, तसा आहे फेरच बॉल होता. दर्शनकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे. आणखीन एक चांगला बॉल, पण आता फिल्डर उपस्थित झालेत. कॅच ड्रॉप. बरोबर ट्रॅप विणलं होतं, विणलं होतं, पण प्रवीण शेळकेकडून अतिरिक्त घाई झालेली मी तर म्हणेल. बॅकफुटवर जात असताना कट केला होता बॉल डीपमध्ये. बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने आले प्रवीण, त्याच कारणाचं स्वतःवरचं कंट्रोल त्यांचं बिघडलं. कॅच ड्रॉप, जीवनदान मिळतंय ते नरेशला आणि त्यासोबत एक सिंगल धाव मिळेल ती टीम जनमान तोंडली एक क्रिकेट संघाला. आणि या सिंगल धावेसहित सध्या धावफल करते आपण बघत आहोत त्या 32-32. आणि तदनंतरही एक धाव, अर्थातच 33 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलला फ्लाइट दिली आहे, चांगला बॉल. आणखीन एक चांगला कटर. टप्पा पडल्याबरोबर रायटी बॅटरसाठी थोडी हरकत करत बॉल निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. पेस विथ व्हेरिएशन, वेगाबरोबर विविधता सध्या आपण बघत आहोत गोलंदाज दर्शन शेळकेच्या स्पीडमध्ये. आणखीन एक डॉट बॉल, धावा स्थिर 33-33. या बॉलला खाली राहिला बॉल, अनइव्हन बाउन्स. हे चित्र सातत्यानं आपण पाहिलंय. सरप्राईज झाले पूर्णपणे मिरज. .1. धावा सध्या दाफलकर बनलेल्या आहेत त्या 33-33. या षटकात 4 चेंडूत इकॉनॉमिकल कामगिरी केलेली आहे ती दर्शन शेळकेनं. अवघी एकच धाव त्यांना 4 चेंडूत खर्च केलेली आहे. स्टील 2 टू गो.
यावेळेला मिस्टॅम स्ट्रोक बॉल हवेत, आणखीन एक चांगला कटर, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दर्शनला मात्र झेल संपादित करता आला नाही. स्वतःवरती तो थोडा नाखुश नाराज आहे. विकेटची नामी संधी बनली होती. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर सिडीज ऑफ कटर होता. हवं तसं टायमिंग नव्हतं, बिल्डिंग नव्हतं, मात्र साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. मिरजला जीवनदान सिंगल धाव आणि सिंगल धाब्यांना स्कोर सध्या जनमत तोंडली 34, 34 धावा धाव फलकावर. स्टील 1 to go. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम बॉल हवेत, दीपेश जज करतोय आणि आता जेल संपादित. फलंदाज बाद. दर्शन शिल्केची इकॉनॉमिकल कामगिरी, अवघ्या 2 धावा देत 4थ्या षटकात त्यांना महत्वाची विकेट कॅरी केली आहे. 4 ओव्हरच्या अंती 34 धावा आणि 34ला धक्का तिसरा लागतोय. तो टीम जनमान तोडली 1 क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. जजमेंट डीप मध्ये दीपेश यांचा पहिल्या 3 षटकात चांगल्या वेगानं धावा येत होत्या, पण या षटकात दर्शन कडून कमबॅक झालेलं आहे. नवीन बॅटर गणेश बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. मागच्या काही टुर्नामेंट मध्ये इंजर्ड होते, पण आता रिकव्हरी झालेली आहे आणि सध्या पुन्हा एकदा तोंडली टीमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते दाखल झालेले आहेत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. मिरज त्यांची सोबत देत आहेत. अंतिम षटक बाकी आणि शेवटच्या षटकात आता गोलंदाजीसाठी आय थिंक दीपेशची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑन साइडला सध्या 3 फिल्डर डीप मध्ये, मिडविकेट स्कोरला एक लॉंग ऑन, समोर लॉंग ऑफ, त्याचबरोबर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट झालेला आहे. डोंगरडावे गावचे युवा नेतृत्व, उद्योजक तथा समाजसेवक सर्वांचे लाडके रमेश नाना शेळके यांचं आगमन झालंय. संयोजक समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक ससिने सरचे स्वागत. सचिन दादा बिराडे यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्यांच्या समेत ते सध्या मुख्य मंचावरती विराजमान झालेले आहेत. सर्वांचं स्वागत, वेलकम ऑल ऑफ यू ऑन स्क्रीन. सध्या आपण बघत आहोत हा आमचा VIP डायस, मान्यवरांची तुफान गर्दी आणि सध्या या स्पर्धेसाठी लोटलेला क्रीडा रसिकांचा देखील हा जनसमुदाय आपण बघत आहोत. भरपूर साऱ्या संख्येनं सध्या रसिक क्रीडा नगरीत उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. दीपेश गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर. स्ट्रायकर एंडला तयार मिराज. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉसवर क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. मोहित दलवीच्या समोरून टप्पा पडला, बॉल उचलला, तसा सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण धावा संख्या धावफलकावरती अंकित होती ती 38, 38 धावा. 38 धावा सध्या स्कोरबोर्डवर. लॉस ऑफ 3 विकेट. या वेळेला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड. लॉंग ऑफ आणि लगवानच्या अगदी मधोमध व्ही शेप मध्ये खेळतायत. सेफ शॉट, कडक हिट मिराज यांच्या बॅट मधून. आणखीन एक देखना फटका, षटकार. षटकाराला मात्र सध्या धावसंख्या धावफलकावरती फ्लाय झाली आहे. स्कोर आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला तो या 6 धाब्याच्या सोबतीनं 44, 44 धावा धावफलकावर. अंतिम षटकात मात्र वेगानं धावा येतात ती जमेची बाब आहे. बॅटिंग करणारी टीम जनमान तोंडली 1 क्रिकेट संघाकरता. चौकारा पाठोपाठ षटकार. आता हाफ ट्रॅकर बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक त्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्याच्या आवाक्याबाहेर चाललाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाण्याजोगा फटका. हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, सिक्सर. बघा, क्षेत्ररक्षकांना एक सूचना आहे, जे क्षेत्र ते धोकादायक क्षेत्र आहे. नेहमीच वाडांची वर्जल एजा सुरू असते. सो बॉलचा पाठलाग करताना थोडी काळजी घ्या. पण रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर साइड अँगलला ऑन दी टो झाले. बॅकफुटवर दास असताना स्कोअर कटचा हा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. षटकारासोबत सध्या
एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 50-50 अप. आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित झालाय. त्या सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. विलासजी जाधव आणि त्याचबरोबर संजयजी बोरगे उपस्थित झाले. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. धावा 50 बनलेल्या आहेत. या षटकात मात्र सध्या फ्रंट सीटर आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना टीम जनमन तोंडली एक क्रिकेट संघाला. बॉल तयार होत आहेत. दीपेश यावेळेला आणखीन एक बॉल हवाई हल्ला बरोबर आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. युजिट सिक्सर. सलगचा लागोपाठचा लगातारचा आता तिसरा षटकार आलेला आहे. मिरज विषयच्या बॅटमधून सूरज बाद झाले मात्र मिरजने आता मोर्चा सांभाळलेला आहे. क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक सध्या प्रति हल्ला तो करतोय आणि विस्फोटक विध्वंसक फलंदाजी सध्या त्याची या मॅच मध्ये हावी होत असताना विराज 11 दोघांनावे टीमचा गोलंदाज दीपेश पेमारेच्या विरुद्ध. 4 चेंडूत आतापर्यंत 22 धावा बनलेल्या आहेत आणि धावा संख्या या षटकारासोबत अब तक 56. स्टिल 2 to go. फुल टॉस फिरून मारण्याचा प्रयत्न होता पण एक्झॅक्टली आता पाहिजे पंचांचा सिग्नल काय. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गणेश मात्र धावबाद झालेले आहेत. फलंदाज बाद होते. 1+ विकेट आली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑलरेडीच गमावलाय आणि आता ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल काय आहे सिरीज. 1+ विकेट फलंदाज बाद. 57ला चौथा धक्का. नवीन बॅटर देवेश बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. स्कोर सध्या 57-57. 8 चेंडूत 24 धाब्याचं योगदान देतात मिरज. 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्या धावा या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून येतात आणि सध्या दीपेश यांची मात्र खर्चिक कामगिरी. महागडं षटक 5 बॉलमध्ये 23 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या आहेत. लास्ट बॉल राऊंड विकेट तयार होत आहेत दीपेश. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कोण उपस्थित होणार झेल पकडण्यासाठी हा प्रश्न उपस्थित झाला होता. दुसरे धाव तर पूर्ण झालेली आहे. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 59 बनल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 60 धाब्याचं टार्गेट सेट होतोय. विराज 11 डोंगरनाबे बी क्रिकेट संघासमोर 62 विन. यानंतर मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. जांभुडे ग्रामपंचायतीचे युवा नेतृत्व विद्यमान सरपंच सचिनदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. जयमान शेलारी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल. विलासजी जाधव यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. विलासजी जाधव यांना आपण सन्मानित करत आहोत. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत व्यासपीठ आजवर उपस्थित आपले सर्व आदरणीय अतिथी आणि त्यांचा सन्मान संपन्न होतोय. तदनंतर संजयजी बोरगे यांचा सन्मान संपन्न होतोय.
या स्पर्धेच्या निमित्तानं सचिनदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते रमेशजी देसले नुकताच उपस्थित झालेत. आपले सरचे स्वागत आहे. विनंती आसनस्थ व्हा. जयगावदे जांभूलवाडी संघाकडे उपस्थित आहेत. कॅप्टन उपस्थित आहेत शेलारीचे. रमेशजी देसले यांचे सन्मान आपण लगेचच संपन्न करतोय. संयोजक समितीच्या वतीनं हा सन्मान सध्या संपन्न होतोय. ज्यांची नुकताच सध्याची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांना आपण सन्मानित करत आहोत. तदनंतर रमेशदादा शेळके यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होईल. सचिनदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. चला ओपनर्स पाठवा. विराज 11 जय बजरंग डोंगरना बेबी. चला ऑफिशियल अंपायर मैदान गाठायचं आहे. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य डोंगरनाबे राजाजी डोंगरे यांचा सन्मान होतोय. नुकताच मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव निलेशदादा धस मुख्य मंचावरती उपस्थित झाले. त्यांचे सरचे स्वागत आहे. राजाजी डोंगरे यांचा सन्मान होतोय सचिनदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश जिवगडे यांच्या शुभ उपस्थितीत नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कव्हर करतोय. मान्यवरांना विनंती आहे विथ द कॉइन आपण टॉस कॉबॉक्स कक्षामध्ये जॉईंट व्हा. दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित आहेत. आणखीन एक चांगला बॅटल आजच्या निर्णायक रजनीतील चौथा सामना यानंतर सुरू होतोय. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी टॉससाठी आपण यूज करत आहोत. हेड अँड टेल 5 षटकांचा सामना. दिनेशजी उघडे, विलासजी जाधव, रमेशजी देसले, तानाजीदादा बिराडे यांच्या शुभ उपस्थितीत टॉस आपण कव्हर करतोय. जयमान शेलरीनं आय थिंक टॉस जिंकलाय. सुहास डिसिजन बॉल फर्स्ट. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. टार्गेट सेट झालेले दुसऱ्या डावात 60 धाबेचा आणि जसा दुसरा डाव सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील कुमारजी बाबरे. थँक्यू. विनंती आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा. हे बी रॉयल जांभोडा अजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 चौथं पर्व. पुन्हा एकदा सर्वांचं सरचे स्वागत. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद दीपवीर बिराड सर ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. सध्या आपण इन ऍक्शन मध्ये 2 टीम शेलारी संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग स्वीकार केले. सध्या आपण 5 षटकांची मॅच पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंगची मात्र पाहायला मिळाली. जय हनुमान तोंडली या संघाची 59 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि 60 धाब्यांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं गेलंय. सध्या इथे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये आपण देवेश याला पाहतोय. इन्व्हाइट केलं जाते, 5 रन दिलं जातं. P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये जेव्हा कोणताही गोलंदाज बॉलिंग मार्कवर मात्र येत असतो तेव्हा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. यावेळी रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न या ठिकाणी केलं होतं. आणि या स्पर्धेसाठी दिनेशजी उघडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि
दोन शब्दाने या स्पर्धेचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आज या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणा देणारे आणि तरुणांना एक नवीन संधी देणारे असे या मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेलं गाव म्हणजे जांभुर्डे गाव, त्या गावचे AB रॉयल्स ग्रुपच्या वतीने या मुरबाड तालुक्यातील नावाजलेल्या मैदानामध्ये क्रिकेटचे भव्य असे सामने या ठिकाणी संपन्न केले आहे. या सामन्यांच्या प्रसंगी या विचारमंचावर खास करून उपस्थित असलेले या मुरबाड तालुक्यातील एक आदर्श उद्योजक आमचे मित्र आदरणीय तानाजी बिराडे साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरबाड तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष सन्माननीय रमेशजी देसले साहेब, पत्रकार संघटनेचे आमचे मित्र सन्माननीय संजयजी बोरगे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी BSP तालुका अध्यक्ष सन्माननीय अशोकजी जाधव साहेब, आमचे मित्र या ठिकाणी आदरणीय कोणे साहेब, तसेच विलासजी जाधव साहेब व उपस्थित आपल्या सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक आनंदाचा हा दिवस आहे. प्रत्येक तरुणाला गावातून तालुक्यातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून राज्यात जाण्याची जी संधी असते त्या संधीचा उगम या खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी माझ्या प्रत्येक खेळाडूंना एक विनंती आहे की सामने जे असतात त्या सामन्यामध्ये हारजीत हा नेहमी असते. जिंकलेल्या खेळाडूंनी कधी गर्व करू नये व हारलेल्या खेळाडूंनी कधी निराशा करू नये, कारण की आज जरी हारले असेल तरी उद्या विजय हा तुमचा निश्चित आहे. आपण केलेली मेहनत कधी वाया जात नाही. या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आयोजकांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे जे सामने या सामन्यांना आपण बल देऊन आणि सामने पूर्ण तालुक्यात नव्हते जिल्ह्यामध्ये नाव गाजलं पाहिजे. आयोजकांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं आहे. आम्हाला या ठिकाणी बोलून जो मान सन्मान केला, मी पुन्हा एकदा आयोजकांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सध्या आपण ऑनगोइंग मॅच कडे जातोय. विराज 11 डोंगरनावे बी हा संघ ऍक्शन मध्ये खेळताना पाहतोय. त्यांच्या बी पक्ष जय हनुमान तोंडली ए संघ. शेवटचा बॉल समोर केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये एक्झिक्यूट केला. गॅप खेळला शोधला होता परंतु हवं तसं मिडलिंग कनेक्शन झालं नव्हतं. तोपर्यंत एक सिंगल सध्या पाहायला मिळते. ऑन स्क्रीनला भरपूर मान्यवर देखील आपण पाहतो आणि प्रवीणजी विशेष सर यांना देखील आपण पाहतोय. भरपूर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला हे आयोजकांचं प्रेम आहे. खऱ्या अर्थाने आज आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत दिवस क्रमांक 2 मध्ये आणि या स्पर्धेसाठी भरपूर आयोजक ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करायला हरकत नाही. या खूप चांगली स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आणि दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. षटक क्रमांक 1 ला झाली समाप्ती. धावसंख्या 10 या आकड्यावर. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 50 धाब्यांची आवश्यकता. मोठं असं आव्हान या ठिकाणी आता सामोरं जावं लागेल बॅटिंग करण्याच्या टीमसाठी म्हणजे डोंगरनावे बी संघासाठी. सध्या स्वप्नील दळवी दर्शन हे 2 खेळाडू पाहतोय. ऑन स्ट्राईकवर सध्या आपण स्वप्नील दळवी मान्यवर या ठिकाणी आपल्यातून रजा घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. सध्या आपण पाहिलं तर आदर्श बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये थोडं संकट सातत्याने ओढावताना मात्र बॅटिंग करण्याचा टीमवर येतोय विराज 11 डोंगरनावे बी या संघासाठी. परंतु कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकतो इतकी क्षमता मात्र दर्शन आणि स्वप्नील या खेळाडूकडे आहे. नेक्स्ट बॉल ओहो समोर केल्याचा प्रयत्न चांगला बॉल होता. इथे पाहिलं तर
कुठल्या स्पॉटमध्ये पडल्यानंतर थोडासा इथल्या आतल्या बाजूने वळवला आणि बॉल थेट जाऊन विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते या षटक क्रमांक 2 मध्ये, कारण की पहिला बॉल सिंगल, त्यानंतर आलेला डॉट बॉल. आत्मविश्वास आणि मनोबल सध्याच्या घडीला आदर्श याचा मात्र वाढला असेल, यात काही शंका नाही आहे. टॅक्सी डाऊन द ट्रॅक, जबरदस्त बॉल, परंतु इथे नक्की पंचांनी वाईटचा इशारा केला. 2 हात समांतर धाव मिळेल. अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धाव कुठने येणं महत्वाचं राहील. सध्या ऑन स्क्रीनला आपण ट्रॉफी हाऊस कडे पाहतोय. ब्युटिफुल ट्रॉफीज या स्पर्धेसाठी सध्या आपण या चषकाची एक वेगळी झलक ची मात्र पाहतोय. भरपूर ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न, टॉपेज घेतलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे थोडी मिस्टेक झाली. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, तो देखील बॉलचा पाठमोहरा करत होता. तोपर्यंत आलेल्या 2 सिंगल, 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या 14 या आकड्यावर. आपण मॅच मध्ये पाहिलं तर थोडंसं संकट सातत्याने येत चाललं बॅटिंग करत टीमवर, परंतु संकटाला दूर करण्यासाठी आपले हात खोलावे लागतील. दर्शन याला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी देखील करावी लागेल. व्हाईट बॉल, सध्या व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या स्कोर कार्डवर ऍड होते. धाव कुठने येवत आपण उल्लेख देखील केलं होतं. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक धावेला देखील महत्व दिलं जातं. चेतन विषय याची देखील जबरदस्त फिल्डिंग आपण सध्या पाहतोय. कौतुक करावा लागेल. नेक्स्ट बॉल आदर्श पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला इथे हॅमर करायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक दूरवरनं आला होता, डीपवरनं फिल्डर या ठिकाणी उपस्थित होता, परंतु चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळते. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. तोपर्यंत आपण पाहिल्या तर 2 धावा ज्यामध्ये इक्वळल्या जातील. सध्या आदर्श याचं देखील कौतुक करायला हरकत नाही. आपण उल्लेख देखील केला होता. भरपूर चांगली गोलंदाजी आदर्शच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला, शोधला गॅप, फटका प्रॉपर आहे आणि बॉलला थेट पाठवून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्शनाच्या बाट मध्ये आलेला हा 4 चौका. तर नुकताच बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच हरण्या बैलाचे मालक मंगेश दादा कुर्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. सध्या ऑन स्क्रीनला त्यांना देखील पाहतोय. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण सातत्याने पाहतोय. हे आयोजकांचं प्रेम असतं. समोर केल्याचा प्रयत्न, टॉपेज घेतलाय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक क्लिअर केला जाईल. सेफ हँडने पकडलाय आणि आता दर्शनच्या खेळीचा देखील अंत झालाय. दर्शन याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलाय. दर्शन बॅक टू द पवेलियन. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती हवी तशी धावसंख्या पाहायला मिळत नाही. सध्या आपण उल्लेख देखील केलं होतं की थोडंसं इथे संकट येत चालले, ओढावताना पाहतोय बॅटिंग करत असताना टीम म्हणजे विराज 11 डोंगाना बेबी या संघावर. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 18 बॉल आणि 39 धाब्यांची आवश्यकता. थोडंसं कमबॅक करावा लागेल बॅटिंग करत असताना टीमसाठी. स्वप्नील दळवी या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील. सध्या स्वप्नील दळवी या नावाचा परिचय सध्या या मॅच मध्ये द्यावा लागेल. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल आणि तारणहार देखील आपल्या संघासाठी या मॅच मध्ये बनावा लागेल. 18 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता आहे. तर थोडंसं इथे सातत्याने प्रत्येक बॉलवर अटॅक देखील चढवणं तितकंच महत्वाचं राहील. वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. तसेच बैलगाडा क्षेत्रातील आणखीन एक गोड व्यक्तिमत्व बागड बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय विजयदादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
तसेच खानविरे गावचे माजी सरपंच भाऊदादा धळपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. यात आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल देवेचा हा बॉल यावेळेस इथे बिगिट करायचा प्रयत्न. उंची जास्त होती परंतु अंतर देखील थोडं कमी होता. कॉटन बॉलची संधी देखील निर्माण झाली होती परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. तोपर्यंत 2 धावा. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील महत्त्व दिलं जाते परंतु या मॅचचं इक्वेशन सातत्याने आपण पाहिलं तर पारडं जर होत चाललंय. मात्र जय हनुमान तोंडली ए संघाचं एकेरी दुहेरी इथे प्राधान्य षटकार आणि चौकाराला द्यावा लागेल. स्वप्नील दळवी ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न. हवेत असेल चेंडू आणि त्या ठिकाणी देखील कॅच ड्रॉप. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 कॅच ड्रॉप होताना देखील या मॅचमध्ये पाहतोय. स्वप्नील दळवी याच्याकडनं अपेक्षा आहे त्याची कॅच ड्रॉप होणं. कुठेतरी खडतर प्रवास करताना देखील या मॅचमध्ये आपण जय हनुमान तोंडली ए संघाला पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि ती परंपरा जपताना देखील आपण सातत्याने आता मॅचमध्ये पाहत असतो परंतु या चुका कुठेतरी तुम्हाला महागड्या ठरू शकतात. नेक्स्ट बॉल पवन फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अलाउन द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होते तोपर्यंत एकच सिंगल इक्वडली जाईल. सध्या आपण पाहिलं तर स्पेअर लेग कडे चांगलं गॅप शोधला होता परंतु हवं तसं मिडलिंग नाही आहे. फुल टॉस होता संधी होती संधीचं सोनं करू शकला नाही आहे तोपर्यंत एकच सिंगल. सध्या आपण हा मॅचमध्ये सातत्याने जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीमवर संकटाचं सावट येताना देखील हा मॅचमध्ये पाहतोय. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. देवेश ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होती P1च्या षटकामध्ये देखील आपल्या अपेक्षांना इथे सातत्यात आणायचं काम देखील केलं होतं आणि अपेक्षांना इथे पूर्ण करताना आणि त्या अपेक्षांसाठी मेहनत आणि जिद्द ची मात्र मनात ठेवताना देखील आपण देवेशच्या माध्यमातून पाहतोय. या ठिकाणी चॅलेंज केलं जाते पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चेक केलं जाईल. बॅटिंग रिव्ह्यू असेल. स्वप्नील दळवीच्या मनामध्ये थोडं काक्ष असेल आणि त्या काक्षेचं निराकरण या ठिकाणी केलं जाईल. 7 स्टार वाहिनी देखील या ठिकाणी सज्ज असेल. तिसरे पंच आपण देखील जॉईंट व्हा. फेर बॉल असेल. चांगली बॉलिंग ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. थोडंसं आतल्या बाजूनी बॉल टर्न झाला आणि बॉल थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. मनामध्ये काक्ष होता आणि त्याचं निराकरण देखील आपण या ठिकाणी केलं. अगदी ब्लॉक होलचा बॉल होता. वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला लेग ग्लास करायचा प्रयत्न देखील केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही शॉट स्क्वेअर लेगला. सध्या आपण हा मॅच मध्ये पाहिलं तर सातत्याने संकट देखील येत चाललंय बॅटिंग करत असताना टीमवर. डोंगरनाबे बी या संघावर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावर. या मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धाब्यांची आवश्यकता असेल. खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रातील 2 नामवंत गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय हरण्या बैलाचे मालक मंगेशदादा कुर्ले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सध्या आपण ऑन स्क्रीनला मंगेशदादा कुर्ले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच बागड बैलाचे मालक सन्माननीय विजय शेठ चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपला देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. सन्माननीय आदरणीय विजय शेठ चौधरी यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. यावेळेस समोर केल्याचा प्रयत्न होता. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 4 मध्ये आपण
जो मात्र जीवनला पाहतोय. तसेच खानविरे गावचे माजी सरपंच भाऊदादा धळपे सर यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या सर आपलं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करा. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. यावेळेस घडलंय का या मैदानामध्ये सातत्याने संकट संकट आणि संकट हा मैदानामध्ये येताना म्हणजे बॅटिंग करत असताना टीमवर डोंगरनाबे बी या संघासाठी धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिली तर जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 28 या आकड्यावर आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी इक्वेशन जर पाहिलं तर 10 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता असेल. स्वप्नील दळवी या नावाचं जप या ठिकाणी करावा लागेल. ओहो चांगला बॉल होता अतिशय, परंतु त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी तपासणी केली आणि व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकावरती धावसंख्या पुन्हा त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात अंकित होईल. धावसंख्या 29 या आकड्यावर. तसेच सन्माननीय अनिकेत दादा मोहपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपलं देखील मान सन्मान स्वीकार करा. ओहो पुन्हा एकदा खाली राहिला बॉल. इथे नशिबाचा दरवाजा आता उचकलाय की काय बॅटिंग करत टीमसाठी डोंगरनाबे बी या संघासाठी आलाय हा नशिबाचा 4 चौकार. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आता थोडंसं ते संकट आलं होतं. पुन्हा एकदा मी म्हटलं होतं उल्लेख देखील केलं होतं की नक्कीच सध्या आपण स्वप्नील दळवीकडनं भरपूर अपेक्षा करू शकता आणि मॅच मध्ये आता थोडंसं ते संकट आले आणि संकटाला दूर करण्यासाठी स्वप्नील दळवी याला मात्र नक्कीच आपल्या नावाचा परिचय द्यावा लागेल. समोर केल्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवायचा होता आणि लोंगांमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज आहे. एक सिंगल सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने इथे नक्की धावफलक सध्या पुढे सरकताना पाहतोय, परंतु एक धावेने इथे काय होणार नाहीये. प्रत्येक बॉलवर इथे अटॅक चढवावा लागेल, कारण की मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर 8 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. सध्या आपण पवनला पाहतोय. नेक्स्ट बॉल पवनसाठी. हो क्लीन बॉल. हो घडलंय का आणि या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट पवनला देखील आता मैदान सोडावं लागतंय आणि या मॅच मध्ये परिपक्वपणे कमबॅक करताना आपण जय हनुमान तोंडली हे संघाला पाहतोय. पवन बॅक टू द दगवे. यष्ट्या वाकवल्या जातात. नक्कीच आपण सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. ठाऊक आहे मोठं असं आव्हान आहे आणि त्या मोठ्या अशा आव्हानाला चेस करण्यासाठी सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात होते, परंतु प्रयत्नांना अपयश आलं आणि आता मैदान सोडण्यास देखील भाग पडलाय जेव्हा त्या बॅटर पवनला. आणि या मॅचचं आता इक्वेशन हळूहळू चेंज होताना पाहतोय. अवघड होत चाललंय बॅटिंग करत टीमसाठी म्हणजे डोंगरनाबे बी या संघासाठी. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. या बॉलवर एखादा मोठा फटका आला त्या मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होऊ शकतं. सध्याच्या घडीला स्वप्नील दळवी संघर्षमय खेळ या मॅच मध्ये करतोय, कारण की आतापर्यंत 10 बॉल खेळल्या. 10 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली आहे आणि न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जो मात्र रोहिदास. त्याने जर एखादा मोठा फटका बिगिट खेळला मॅच मध्ये तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक जो मात्र डोंगरनाबे बी हा संघ करू शकतो, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. चला वेळ वाचवा. सर्वांना विनंती असेल वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. शेवटचा बॉल रोहिदास स्ट्रायकर एंडवर. शेवटचा बॉल यावेळेस इथे लाऊड अपील देखील केली होती. इथे सध्या पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि तो देखील सध्या यशस्वी होताना पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपात सध्या 2 धावा अंकित होतील टीमच्या स्कोर कार्डवर. पायावरती जाऊन आदळला होता, त्यानंतर थोडीशी लाईन चेंज केली जे मत बॉलने आणि बॉल जाऊन
तिथे सध्याच्या घडीला फिल्डरच्या हातामध्ये इथे पोहोचला होता, परंतु त्यानंतर चित्त्याच्या चपळाईने 2 धावा देखील पळून पूर्ण करताना आपण पाहिला. मॅचचं इक्वेशन आता थोडंसं ते अवघड झालंय बॅटिंग करत असताना टीमसाठी, डोंगरनावे बी या संघासाठी. परंतु या मॅचमध्ये स्वप्नील दळवी हा नावाचा बॅटर देखील मैदानामध्ये अजूनही सज्ज आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. सध्या आपण 24 धावा इथे कुटण्याची क्षमता, काढण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. विलंब होत चाललाय, जास्तीचा वेळ आपण खर्च करताना देखील पाहतोय. टीम मीटिंग जास्तीची घेऊ नका याची देखील आपण नोंद घ्या. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 5 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर सूरजला पाहतोय. या गोलंदाजावर या ठिकाणी विश्वास संपादित केलाय. थोडंसं इथे अपेक्षा भरपूर असतील. जर बॅटिंग करत असणार, बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपण विचार केला तर स्वप्नील कडनं मात्र अपेक्षा असतील आणि गोलंदाजी करणारी टीम म्हणजे सूरज कडनं इथे अपेक्षा असतील. एका राशीचे 2 खेळाडू, वर्चस्व गाजवेल कोण? 6 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला इथे फटका सजवला क्षेत्ररक्षक, फक्त बनेल दर्शक. एक टप्प्यावर बॉल मुसंडी मारून होते फरार आणि या सामन्याचा आशेचं किरण जागृत करणारा स्वप्नील दळवीच्या बॅट मध्ये आलाय हा 4 चौकार. चौकार आलाय, चौकाराने पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत झाले. बॅटिंग करत असताना टीम विराज 11 डोंगरनावे बी या संघासाठी. मी म्हटलं होतं कोणत्या क्षणाला स्वप्नील दळवीच्या बॅटमधनं मोठाले फटके येऊ शकतात आणि कोणत्या क्षणाला नक्कीच त्याच्या बॅटमधनं आपल्या संघाला जिंकू शकतो. कारण की कित्येक सामने एकट्याच्या जीवाप्रमाणे या खेळाडूने सामने जिंकवलेत, परंतु आज स्वतःला सिद्ध करावा लागेल. हुतात्मा चषकामध्ये आणि याचा परिचय सध्याच्या घडीला देत स्वप्नील दळवी आणि ठोकलाय क्रुशियल मोमेंटला षटकार. काय मॅच रंगले. सध्या ज्याचा उल्लेख करत होतो तोच मैदानामध्ये आगीचे तोफे फोडतोय, मॅच मध्ये परत आणलं जात आहे. आता संकट येताना आपण पाहतोय मॅच मध्ये जय हनुमान तोंडली हे संघावर आता 4 बॉल जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत 12 बॉल मध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. एकटा खिंड लढतोय स्वप्नील दळवी. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस प्रेशर आता निर्माण झालाय आणि प्रेशर मात्र मेंटेन करावा लागेल गोलंदाज सूरजला. सध्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जात आहे बॅटर स्वप्नील दळवीने. सध्याच्या घडीला आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. ओहो, पुन्हा एकदा बॅट फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेलाय सीमा रेषे पार, षटकार. आणि हरण्या बैलाचे मालक मंगेश दादा कुर्ले यांच्याकडनं जर अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. हॅलो चेक. सामना जर स्वप्नील दळवीने जिंकवला तर एकनाथजी दळवे यांच्या वतीनं 500, जगदीशजी काळेकर यांच्या वतीनं 500, प्रवीणजी खुने भाऊसाहेब यांच्या वतीनं 500 आणि केतनजी ठेमके यांच्या वतीनं 1000 असं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. त्याचबरोबर दत्तादादा पेमारे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रोहन मार्के यांच्या वतीने देखील 500चं कॅश प्राइज आहे. बागड बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांच्या वतीने देखील 500चं कॅश प्राइज. त्याचबरोबर हरण्या बैलाचे मालक मंगेशजी कुर्ले यांच्या वतीने देखील 500चं कॅश प्राइज. जबल 6,500 आता झालेले आहेत. पाहूया सामन्याचा रिझल्ट काय होतोय. 3 चेंडू 7 जॉईंट होतील. कुमार बाबरे सर. तीन बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख करत होता स्वप्नील दळवी, त्याच हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये फुल टॉस बॉल समोर खेळायचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑफ मध्ये गॅप खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ओहो,
नो डाऊट चित्त्याच्या चपलाईने या ठिकाणी 2 धाबा देखील पूर्ण करताना आपण पाहतोय. आज आम्हाला आमच्या गावासाठी संघासाठी लढायचे आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करताना स्वप्नील दळवी संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. आतापर्यंत 14 बॉल आणि 30 धाब्यांची खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. सध्या आपण उल्लेख देखील केला होता, चर्चा देखील केली होती स्वप्नील या नावाची आणि स्वप्नील या नावाची चर्चा आणि नक्कीच सध्याच्या घडीला परिचय देखील देताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. सामना मित्रांनो नक्की चुरचे रंगत मध्ये आलाय आणि सध्या आपण पाहिलं तर 2 बॉल 5 धाबा मॅच मध्ये घडेल काय हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. जांभूलवाडी संघ आणि शेलारी संघ आपण देखील रेडी राहा. 2 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. स्वप्नील दळवी एखादा मोठा फटका खेळून ना मॅचला फिनिश करेल का. ओहो, यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला केल्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा ट्विस्ट मॅच मध्ये आलाय. हा आला डॉट बॉल. काय घडलाय, काय बिघडलंय सध्याच्या घडीला आता प्रश्न उपस्थित असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. तर षटकार मारावाच लागेल. 1 बॉल 5. ओहो, यावेळेस इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरजचा देखील, कारण की या क्रुशियल मोमेंटला हे 2 डॉट बॉल आलेत आणि हा सामना इथे फिनिश केलाय. तो मात्र गोलंदाज सूरजने म्हणायला हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन बॉय. जय हनुमान तोंडली ए संघ हार्ड अँड टफ लक आणि हार्ड अँड टफ लक स्वप्नील दळवीला देखील म्हणायला हरकत नाहीये. का बॅटिंग केले परंतु आपल्या संघाला फिनिशिंग आणि या सामन्याला फिनिशिंग टच देऊ शकला नाहीये. परंतु मित्रांनो स्वप्नील दळवीची बॅटिंग आवडली असते तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला देखील हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. तसेच सन्माननीय आदरणीय मुख्य मंचावरती मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ दादा दळवी सर यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मानव मॅच कडे जातोय. नो डाऊट ज्याने खेळाच्या पूर्वार्धामध्ये 9 बॉल मध्ये 26 धाबांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं तो मिराज ठरतोय. मानव मॅच सन्मान करी. मिराज आपण या मान्यवरांचं यथोचित मान